नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शुडीवाला पाठ आपण हा पाहत होतो। यामध्ये अब्दुल हा जो आहे याने काय केलेले काम, जे कुष्ठरोगी होते त्यांना तो सतत आपल्या वेळात वेळ काढून म्हणजे संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बांगड्या भरण्यासाठी तेथील स्त्रियांना जात असे। तेथील मुली स्त्रियांचा आनंद पाहून तो स्वतः आनंदित होत असे। असा हा आनंद देणारा जो अब्दुल आहे त्या स्त्रियांना देवदूतासारखा वाटत होता। चला तर पाहूया पुढील पॅरेग्राफ। असेच काही दिवस गेले। एक दिवस रघुभैया आला। त्याच्या हाती पोस्टमैन ने दिलेले पत्र होते। मतलब ऐसे ही कुछ दिन बीत गए और एक दिन क्या हुआ, रघुभैया आया है और उसके हाथ में जो है पोस्ट कार्ड था जो पोस्टमैन ने उसे दिया हुआ था। अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको। और उसने कहा कि अब्दुल मियाँ आपको जो है तपोवन से जो है चिट्ठी आई है, दिखाओ दिखाओ, मतलब दिखाना, उस चिट्ठी को देखना चाहते हो। अरे पण चिट्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच। जिसने कहा मराठी में लिखी है चिट्ठी, तो आप पढ़ के सुना दो। रघुभैया ने चिट्ठी मोठ्याने वाचली। चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला। तो जो चिट्ठी में का मजकूर है यानी बातें सुनकर उनको खुशी हुई। तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता। जो तपोवन में जो कार्यक्रम होने वाला था उसमें अब्दुल का सत्कार होने वाला था आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते। जो दाजी साहब थे उन्होंने उनको निमंत्रण देने म्हणजे आमंत्रण देने। 2 दिवसाची सत्कार समारंभ होता, मतलब 2 दिन के बाद जो है सत्कार समारंभ होने वाला था। कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते। मतलब ऐसे जो सत्कार का भाग्य उसके जो है हिस्से में आया हुआ था। पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता। जब से उसे पत्र मिला है यानी लेटर मिला था, तब से वो उसी खुशी में था। पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता। बार बार वो खुद अपने आप से पूछ रहा था, सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तपोवनासाठी। वो सोच रहा है कि मेरा सत्कार किया जा रहा है, ऐसा मैंने क्या काम किया है जो तपोवन में लोग मेरा सत्कार करने वाले हैं। अब्दुल तपोवनात आला। जो अब्दुल जो है तपोवन में आया तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता। उस समय कार्यक्रम की शुरुआत हो चुकी थी। स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती। निमंत्रित मतलब आमंत्रित केली ज्यांना असतात त्यांना निमंत्रित म्हणतात। एक असतं निमंत्रण ज्यामध्ये आमंत्रण दिलं जातं आणि एक निमंत्रित म्हणजे काय, ज्यांना आमंत्रित केलेले आहे असे व्यक्ती ते इथे बसलेले होते स्टेजच्या समोर। अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला। अब्दुल को उनके साथ बैठना अच्छा नहीं लग रहा था, थोड़ा संकोच लग रहा था। तो तसाच उभा राहिला। तेवढ्यात खुद्द दादी साहेबांनीच त्याला बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले। तब दादी साहब ने खुद उनको बुलाकर पास ही में रखी खुर्ची जो है वहाँ पर बैठने के लिए जगह दी। सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। अब ये कार्यक्रम की जो है शुरुआत हुई। सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दादी साहेबांनी बोलायला सुरुवात केली। मतलब शुरुआत में जो लोग आए हुए थे अध्यक्ष उनका उन्होंने स्वागत किया और दादी साहब जो है बोलने शुरू किए। अब्दुल बघतच राहिला और अब्दुल देखते ही रहा। 84 वर्षाच्या वृद्धाचा ताटपणा। वृद्ध यानी कौन, जो प्रौढ़ व्यक्ति होते हैं, बूढ़े व्यक्ति उन्हें वृद्ध कहा जाता है। तो वो कितने साल के थे, 84, 84 ईयर के वो व्यक्ति थे। तो ऐसे उनको देखते ही रह गए। उंच सडसडीत देहदृष्टी, तेजपुंज चेहरा। देहदृष्टी म्हणजे अंग काठी, तेजपुंज चेहरा म्हणजे अतिशय तेजस्वी असा त्यांचा चेहरा वाटत होता। गौर वर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा असा त्यांचा पेहरावा होता। या वयातही आवाजातला खणखणीतपणा
आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दादी साहेब बोलत होते. ऐट म्हणजे रुबाब, तो उनके बोलने में भी रुबाब था और अब्दुल उन्हें सिर्फ देखते ही रह गया. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. देखो, राम ने जब सेतुबंधन किया, मतलब वो जो पुल बनाया था लंका की ओर जाने के लिए, तब बहुत से लोगों ने उनको मदद की थी. अगदी लहानशी खार जो गिलहरी होती है, वो छोटी सी, उसने भी उनको मदत की थी. पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तो उसमें जितनी ताकत थी उतनी उसने मदत की थी. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. तो उन्होंने कहा कि ऐसे कुछ लोग हमें मिले हैं. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला, उन्होंने बताया कि जब संक्रांत और ज्येष्ठ पूर्णिमा के समय में मैंने एक प्रस्ताव रखा था कि यहाँ चुडिया भरना है, तब तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली. तो बहुत से चुडीवालों को मैंने कहा कि यहाँ आए, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. लेकिन मेरी रिक्वेस्ट किसी ने भी नहीं मानी. अब्दुल मियाँने मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं. लेकिन अब्दुल मियाँ जो है, उन्होंने आश्वासन दिलं. आश्वासन देने, हमी देने. उन्होंने कहा कि मैं आऊँगा. आणि दरवर्षी और हर साल न चुकता, न भूलते हुए अब्दुल मियाँ इथं येतात. और जो अब्दुल मियाँ है यहाँ पर आते हैं. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. मतलब यहाँ पर जो बहनें हैं उनके जीवन में खुशियाँ लाने का काम करते हैं. वर्षातले 2 दिवस, साल के 2 दिन तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. तो साल के ये 2 दिन जो होते हैं तपोवन में जो है बहुत ही खुशी के होते हैं. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. अब देखो, उनको कोई मानधन, कोई पैसे नहीं दिए जाते हैं और ना ही बुलाना पड़ता है. वो हर साल जो है 2 बार आते हैं. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. और तपोवन की जो लड़कियां हैं, औरतें हैं, वो उनके वहाँ कब आएगी इस इंतज़ार में बैठे रहते हैं. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानव सेवा खरोखर फार फार मोठी आहे. उन्होंने कहा कि अब्दुल मियाँ जो मानव सेवा करे, वो बहुत ही बड़ी सेवा है, अनमोल है, ज्याचे मूल्य करता येत नाही. अमूल्य असं ही सेवा आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. और इसीलिए मैं आज इनका सत्कार कर रहा हूँ. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँनं इथे येऊन करावा. और इसीलिए अब्दुल मियाँ यहाँ स्टेज पर आए और इस सत्कार का स्वीकार किए. अब्दुल स्टेजवर चढला. अब्दुल स्टेज पर आए. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. जब दादी साहब ने बुलाया तो वो आए, तो उन्होंने जो उन लोगों ने उनके लिए गुलदस्ता तैयार किया था वो उनको दिया गया. टाळ्यांचा कडकडाट झाला. लोगों ने तालियां बजाई. अब्दुल अतिशय भारावून गेला. अब्दुल जो है भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला और उन्होंने तुरंत दाजीसाहेब के पैर जो है छू लिए. बराच उशीर झाला होता. बहुत समय बीत चुका था. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. जिन जिन लोगों को बुलाया गया था वो गाड़ी में से जाने वाले थे. दादी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले और दादी साहब जो है उन्होंने भी उनसे कहा कि आप गाड़ी में बैठ जाओ. मोटार धावत होती और जो गाड़ी दौड़ रही थी. अब्दुल विचार करत होता. अब्दुल सोच रहा था, आज शन्नूला आणायला हवे होते. उसे लग रहा था कि आज पत्नी अपनी जो है मेरे साथ होनी चाहिए थी. तिचा गुस्सा तर कमी झाला असता, तो उसको जो गुस्सा आ रहा है वो शायद कम हो सकता था. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितराईने नटले होते. मेघरहित म्हणजे ढगांशिवाय आकाश असे सुंदर दिसत वाटत होते. वातावरण अंतर्बाह्य म्हणजे वातावरण जे होते अंदर से और बाहर से प्रसन्न वाटत होते. खुशी वाला लग रहा था.
अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली। अब्दुल खाली उतरला और चौक यानी 4 रास्ते के बीच में अंबा देवी के मंदिर के यहाँ पर गाड़ी रुक गई और अब्दुल उतर गया। घरी आला। अब्दुलला येताच शन्नू उठली। जैसे ही अब्दुल को आते हुए देखा तो शन्नू उठ गई। थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली और वो खाना लेकर बैगन की सब्जी जो है और रोटी लेकर अब्दुल के सामने रख दी। अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला। मान खाली घालणे म्हणजे नम्रपणाने तो काय करू लागला, जेवू लागला। तू नहीं खाएगी? उसने पूछा। आप खाना नहीं खाओगे? नहीं जी नहीं चाहता खाने को। मतलब उन्होंने कहा कि जी जो है मन नहीं कर रहा है खाने का। अनवर जेवला। अनवर ने खाना खाया, जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता। खिमा म्हणजे मटण जे असतं त्याच्यापासून बारीक बारीक तुकडे करून तयार केले असतो त्याला खिमा म्हणतात। तो या ठिकाणी त्यांनी सांगितलं कि अब्दुल जो है खीमे के लिए जो है बार बार जो है कह रहा था मुझे वो खाना है और इसी वजह से वो ऐसे ही सो गया। अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला। अब उसका जो निवाला था हाथ में वो हाथ में ही रह गया। एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली और अचानक से उसकी जो खाने की इच्छा थी वो मर गई। तोंडात घास घोळू लागला। अभी मुंह में वो निवाला जो है नीचे जा ही नहीं रहा था। कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दूसरा धंदा शुरू करा, पण अब उनकी पत्नी कह रही कितनी बार कहा था कि ये धंधा छोड़ के दूसरा धंधा शुरू करो, लेकिन शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही। अब जो शन्नू है उसकी जो बातें चल रही थी अब्दुल सुन ही नहीं रहा था। तो चटकन उठला, वो तुरंत वहां से उठा, हाथ धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला और हाथ धो के वो अनवर के बाजू में आके सो गया। शन्नूचे बोलणे त्यातला शब्दन शब्द त्याला पाठ होता। अब शन्नू ने इतनी बार कहा था कि उसे एक एक बातें उसकी याद थी। कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते। कितनी बार उसने वही बातें बार बार कही थी। नवीन धंदा, भांडवल नको, बार बार बोल रही थी नया व्यवसाय शुरू करो, नया व्यवसाय शुरू करो, लेकिन पैसे तो होने चाहिए। कुठून आणणार, कहाँ से लाएगी? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला। वो बहुत जोर से, लेकिन इस तरह से जो शन्नू को सुनाई दे इस तरह से वो जोर से बोला। पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता। अब भांडवल तो दूसरी बात थी, लेकिन उसके पिताजी ने जो ये व्यवसाय शुरू किया था उसे वो छोड़ना नहीं था। नवरात्र संपले होते। देखो नवरात्र जो है समाप्त हो चुकी थी। त्यात धंदा चांगला झाला और उसका जो व्यवसाय है अच्छा हो रहा था। लोग आता दिवाळीच्या तयारीला लागले होते। अब लोग जो है दिवाली की तैयारी कर रहे थे। रघु भैया ने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते। अब देखो रघु भैया जो थे उन्होंने दुकान को रंग करने का काम शुरू किया। अब्दुल दुकानावर आला। अब्दुल जो है दुकान के पास आया। त्याचा चेहरा उदास होता। रघु भैया ने त्याला आवाज दिला। अब वो उदासी के साथ दुकान के पास आया। रघु भैया ने उसे आवाज लगाई, क्यों आज दुकान नहीं खोलना? अब उसने पूछा है कि आज आपको दुकान नहीं खोलना है क्या? नहीं रघु भैया, उसने कहा मुझे नहीं खोलना है। हे तपोवनच आता दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही। उसने कहा कि अब ये तपोवन जो है दाजी साहब के हाथ में नहीं रहा। हे कळलं, उसने कहा मुझे भी पता चला। तेव्हापासून मन नाही लागत, तब से मन नहीं लग रहा है धंदा करायला, ये सब काम करने के लिए। आता तपोवनाचं काय होईल रे रघु भैया? अब तपोवन का क्या होगा रघु भैया? केवढी मोठी वसाहत, मतलब कितनी बड़ी जो है वसाहत म्हणजे राहण्याची वस्ती। किती रोगी, उसमें कितने सारे रोगी रहते हैं। आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? अब उनका जो है कोण उनको देखेगा? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? तो उसने कहा कि पूरा जीवन जो है तन मन धन सब दाजी साहब जी ने उसमें लगाया था। अब उसने छोड़ते समय क्या लगा होगा? अब्दुल विलक्षण हळवा झाला। हळवा होणे, मन मृदू आणि कोमल होणे।
देवळातल्या पहारेकऱ्याने 2च टोले दिले। मंदिर में जो पहारेकरी था उसने 2 घंटी बजाई। शन्नू घोरत होती। शन्नू की जो आवाज है घोरण्याची ऐकायला येत होती। अनवर गाढ झोपला होता। अनवर भी गहरी नींद में सो चुका था। अब्दुल उठला। अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्याच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहर काढू लागला। और जो उसके थैली जो थी उसमें से एक एक चीज़ें बाहर निकाल रहा था। पाउडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या। संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता। और उसने ये सब सामान क्यों लाया था? संक्रांत के समय में वो तपोवन ले जाए। तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या। और वो सब चीज़ें लाने के बाद सब औरतें वहाँ पर उसके पास जमा होने वाले थी। काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या। और कुछ समय वो सब कुछ भूलकर मुस्कुराने वाले थे। आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता। और उनकी हंसी देखकर अब्दुल भी खुश होने वाला था। पण आता सारे संपले होते। लेकिन अब सब कुछ समाप्त हो चुका था। स्वतःसाठी सारे जगतात, खुद के लिए तो सब जीते हैं, पण दुसऱ्यांसाठी जगण्यातला आनंद, लेकिन दूसरों के साथ दूसरों के लिए जीने की खुशी अलग होती है। त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा। और इस जो खुशी है ये साल में अब्दुल को 2 बार मिल रही थी। पण लेकिन अभी आता ते ही मिळणार नव्हते। और वो जो खुशी है अब वो भी उसे मिलने वाली नहीं थी। एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा तशी त्याची जीवन इच्छा एकाएकी उडून गेली। जैसे उन्होंने बताया है कि कोई कपड़ा होता है तो उसकी जो रंग निकल जाता है, तो वैसे ही जीवन के प्रति जो इच्छा थी वो भी जो है मतलब जीवन जीने की इच्छा अब्दुल की चली गई। त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले। वो सारी चीज़ें देखते देखते अब्दुल के आंखों में आंसू आए। त्या तपोवनचा परिसर विरघळत होता। और ऐसे उसे लग रहा था कि वो जो परिसर है तपोवन का उसी में पिघल रहा है। हळूहळू ने आहिस्ता आहिस्ता रात्र उतरनीला लागली होती। मतलब रात खत्म होने आ रही थी। तो इस तरह से यहाँ पर जो है चूड़ी वाले की कहानी बताई गई है। अब हम शब्दार्थ की ओर चलते हैं। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी शब्दार्थ लिहिले गेले आहेत। सर्वांनी आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहेत। निमंत्रण म्हणजेच आमंत्रण, निमंत्रित म्हणजे आमंत्रित केलेले, वृद्ध म्हणजे प्रौढ, देहयष्टी म्हणजे अंगकाठी, तेजपुंज अति तेजस्वी, ऐट म्हणजे रुबाब, प्रस्ताव म्हणजे योजनेची मांडणी, अनमोल अमूल्य, मेघरहित ढगांशिवाय, नितळाई म्हणजे स्वच्छ, वसाहत वस्ती, आणि जीवने इच्छा म्हणजे जीवन जगण्याची इच्छा। अशा प्रकारे शब्दार्थ विद्यार्थी मित्रांनो इथे लिहिलेले आहेत। तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे। देखो प्यारे बच्चों, ये शब्दार्थ जो है आपको आपके कॉपी में लिखना है। और आगे चलते हैं हम वाक्य प्रचार की ओर। वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। पहिला वाक्य प्रचार पाहूया। संकोच वाटणे, भीड वाटणे, संकोच वाटणे, भीड वाटणे, भारावून जाणे, प्रभावित होणे, भारावून जाणे, प्रभावित होणे, आश्वासन देणे, हमी देणे, आश्वासन देणे, हमी देणे, डोळे लावून बसणे, सतत वाट पाहणे, डोळे लावून बसणे, सतत वाट पाहणे, मान खाली घालणे, नम्र होणे, आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे, आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे, हळवा होणे, मन मृदू कोमल होणे, हळवा होणे, मन मृदू कोमल होणे, रात्र उतरणीला लागणे, रात्र संपत येणे, रात्र उतरणीला लागणे, रात्र संपत येणे। तो प्यारे बच्चों, इस तरह से वाक्य प्रचारों के अर्थ आपको याद करने हैं
परीक्षा में इस तरह से वाक्य प्रचार आपको पूछे जाते हैं, कभी कभी वाक्य भी दिए जाते हैं, उस वाक्य को आपको पूरी तरह से वाक्य बनाकर लिखना होता है। और आगे हम चलते हैं प्रश्नों की ओर। चलो देखो प्यारे बच्चों, यहाँ हमें प्रश्न दिए गए हैं, उन प्रश्नों को हमें लिखना है। प्रश्न पुढील गद्य उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। मतलब हमें जो पैराग्राफ दिया है उसके अनुसार जो हमें उतारा दिया गया है उसके सूचना के अनुसार काम करना है। अब प्रश्न पहला है कृति नंबर 1, गुण विशेष लिहा। मतलब हम लोगों को यहाँ पर जो है किसके गुण विशेष लिखना है, दादी साहेब। तो दादी साहब के बारे में हमें गुण विशेष लिखना है। कुल मिलाकर हमें 5 गुण लिखने हैं। पहले में लिखेंगे हम लोग वृद्धांचा ताठपणा, वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहवृष्टी। दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत उंच सडसडीत देहवृष्टी। तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत तेजपुंज चेहरा व गौरवर्ण, तेजपुंज चेहरा व गौरवर्ण। आणि चौथ्यामध्ये लिहिणार आहोत आवाजातला खणखणीतपणा, चौथ्यामध्ये लिहिणार आहोत आवाजातला खणखणीतपणा। आणि पाचव्यामध्ये लिहिणार आहोत बोलण्याची ऐट। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाजीसाहेबांचे जे गुणविशेष आहेत, म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिलं जेव्हा दाजीसाहेब जे आहे स्टेजवर उभ्या राहून भाषण देत होते त्यावेळेला त्या ठिकाणी अब्दुलने त्यांचं वर्णन केलेलं आहे। ते अशा पद्धतीने 5 जे आहे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। दूसरा प्रश्न पहा, आकृती पूर्ण करा। दूसरे क्वेश्चन में दिया है आकृति पूरा करो। दादी साहेबांचा पोशाक, जो दादी साहब है उनके पोशाक के बारे में लिखना है। 3 चीजें हमें बतानी है। पहले में लिखेंगे हम लोग पांढरे स्वच्छ धोतर, पहिल्यामध्ये लिहायचं आहे पांढरे स्वच्छ धोतर। दुसऱ्यामध्ये आहे बंद गळ्याचा कोट, दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत बंद गळ्याचा कोट। आणि तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत डोक्याला केशरी फेटा। अशा पद्धतीने या ठिकाणी 3 जे आहेत लिहिणारे पांढरे स्वच्छ धोतर, बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, दादी साहेबांनी उल्लेखलेले अब्दुलचे अनमोल गुण। म्हणजे या ठिकाणी अब्दुलचे जे गुण आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत। तर पहिला गुण लिहिणार आहोत आपण समाजसेवा कार्य, पहिल्यामध्ये लिहिणार आहोत समाजसेवा कार्य, दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत मानव सेवा कार्य। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला समाजसेवा कार्य आणि मानव सेवा कार्य असे 2 शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत। आता या ठिकाणी पहा कृती 2 मध्ये दिले आकलन कृतीमध्ये प्रश्न पहिला आहे पुढील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुलना करायची है, दोनों में हमें फर्क बताना है। किसके बारे में, अब्दुल आणि रघु भैया। तो यहाँ पर हमें इस तरह से बॉक्स बनाना है और हर एक बॉक्स में उन दोनों में तुलना कर कर कि ये कैसे है अब्दुल मियाँ और रघु भैया कैसे है ये हमें बताना है। तर या ठिकाणी आपण दोघांच्या बद्दल जी माहिती देणार आहोत त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपण लिहिणार आहोत अब्दुलच्या बद्दल मानव सेवेची निवड, पहिल्यामध्ये लिहिणार आहोत मानव सेवेची निवड। तर रघु भैया मध्ये काय लिहिणार आहोत धंदा सांभाळणे। याच्यामध्ये बघा ह्यांना अब्दुलला मानव सेवाची आवड होती तर रघु भैयाला जे आहे धंदा सांभाळणे हे जमत होते। दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत समाज कार्य, दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत समाज कार्य। आणि याच्या रघु भैयामध्ये काय लिहिणार आहोत आपण धंदा तेजीत चालणे, धंदा तेजीत चालणे। आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण लिहिणार आहोत परोपकारी, म्हणजे दुसऱ्याला सतत मदत करण्याची जी वृत्ती असते त्याला आपण काय म्हणतो परोपकारी। आणि रघु भैयामध्ये लिहिणार आहोत स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करणे, स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करणे। म्हणजे अशा पद्धतीने पहा तुम्हाला दोन्ही व्यक्ती आहेत आणि दोन्ही व्यक्तींचे स्वभाव जे आहेत वेगवेगळे आहेत। अब्दुलला समाजसेवा आवडत होती तर रघु भैया जे आहेत त्यांना व्यवसाय आवडतात। या दोघींची तुलना तुम्हाला करें, दोनों में तुलना करनी है। 2 व्यक्तियों के बारे में हम जब पाठ पढ़ते हैं तो आपको ध्यान में आएगा कि ये दोनों की अलग अलग जानकारी दी गई है, किस तरह से उनका स्वभाव है। तो हमें लिखते समय भी उनके स्वभाव की विशेषता जो है इस तरह से चौकोन में लिखना है। पुढे पहा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे पिशवीतील कोणत्याही 4 वस्तू, अब्दुलच्या ज्या पिशवीमध्ये 4 वस्तू होत्या त्या 4 वस्तूंची नावं लिहायची आहेत। पहिल्यामध्ये लिहिणार आहोत आपण
पावडरचा डब्बा. काय लिहिणार आहोत? पहिल्यात पावडरचा डब्बा. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत रुमाल. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत रिबीन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. अशा पद्धतीने 4 वस्तू लिहायच्या आहेत तुम्हाला. अब्दुलने जी पिशवी घेतलेली त्या पिशवीमध्ये कोणकोणत्या 4 वस्तू होत्या? पहिल्यामध्ये पावडरचा डब्बा, दुसऱ्यामध्ये रुमाल, तिसऱ्यामध्ये रिबीन आणि चौथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. देखो प्यारे बच्चों, इस तरह से उसकी थैली में क्या था, ये हमें पूरी जानकारी जो है 4 चीज़ों के बारे में जानकारी लिखनी है. तो चारों चीज़ों के नाम आपको लिखने हैं. दूसरा प्रश्न पहा. थाळीतील अन्न पदार्थ. कोणकोणते अन्न पदार्थ होते? चपाती आणि वांग्याची भाजी. जब शन्नो ने उनको खाना दिया था तो वहाँ पर क्या क्या परोसा गया था? चपाती आणि वांग्याची भाजी. आणि त्याचा पुढचा प्रश्न पहा. उतार्यात आलेले 2 सणांची नावे लिहा. तो इसमें त्यौहार, सन यानी क्या? त्योहारों के नाम लिखने हैं. तो आपके पैराग्राफ में ऐसे कौन से 2 त्योहारों के नाम आए हैं उसके बारे में जानकारी लिखनी है. तो पहले में हम लिखेंगे नवरात्र आणि दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत दिवाळी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला छानपैकी असं पूर्ण पॅराग्राफचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरही लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण चुडीवाला हा पाठ पाहिला. यामध्ये अब्दुलने केलेल्या कार्याचे वर्णन केलेले आहे. अब्दुलने आपल्या व्यवसायाबरोबरच जे काम केले सामाजिक, त्यामध्ये जे कुष्ठरोगी स्त्रिया होत्या आणि मुली होत्या त्यांना ज्या बांगड्या भरून त्यांना जो आनंद मिळत होता त्या पाठात वर्णन केलेलं आहे. आपण पाहतो की छोटे छोटे कामं करून सुद्धा आनंद मानणारी बरीच लोक आहेत आणि समाजाची सेवा करणं आणि समाजाप्रती आपलं मूल्य जे आहे ते दाखवणं हे महत्त्वाचं आहे. या पाठामध्ये आपल्याला माणुसकीचं दर्शन घडलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणही आपल्या ज्या काम करतो त्या कामाबरोबरच आपल्याला समाजाचे आपण ऋणी आहोत हे आपण जाणलं पाहिजे आणि आपल्याला जितकं काही समाजासाठी करता येईल विद्यार्थी मित्रांनो तितकं छानपैकी केलं पाहिजे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.